तर विद्यार्थी मित्रांनो, दोलकाची लांबी, दोलन काळ आणि वारंवारिता यामध्ये काय परस्पर संबंध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दोलकाचा जो काही दोलन काळ हा काय असतो रे, त्याच्या लांबीवर अवलंबून असतो. लक्षात आलं का? म्हणजेच दोलकाची लांबी जर वाढवली, काय झालं बघा, दोलकाची लांबी जर मी काय केली रे, वाढवली, तर दोलन काळ काय होतो रे, वाढतो. काय होतो? दोलन काळ वाढतो. आणि दोलकाची लांबी जर मी काय केली रे, कमी केली, काय केली, लांबी कमी केली, तर दोलकाचा दोलन काळ काय होतो रे, कमी होतो. काय होतो? कमी होतो. पण हेच जर मी दोलकाची लांबी काय केली रे, वाढवली, तर इथे वारंवारिता काय होते रे, कमी होते. काय होते? दोलकाची लांबी वाढवली तर वारंवारिता कमी होते. आणि जर दोलकाची लांबी कमी केली तर वारंवारिता काय होते रे, वाढते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा, जे काही कोणताही ध्वनी असू दे, म्हणजेच काय की एखादं संगीत वाद्य वाजवणं असेल, फटाका फोडणे असेल किंवा एखादी घंटा नाद असेल, तर बघा हा जो काही ध्वनी चालू असतो, म्हणजेच जो काही ध्वनीचा किंवा त्या आवाजाचा बारीकपणा असतो किंवा जो काही आवाजाचा कर्कशपणा आहे, हा कशावर अवलंबून असतो? तर तो असतो आवाजाच्या वारंवारितेवर, म्हणजेच त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी किती असते. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा आपल्या घरामध्ये असणारी आई असेल किंवा जे काही लहान मुले असतील, तर त्यांचा आवाज काय असतो रे, उंच असतो, म्हणजेच काय असतो, हाय पिच असतो. तर पुरुषांचा आवाज हा खोल किंवा लो पिच असतो. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही आवाजाची जी काही तीव्रता आणि ध्वनीची पातळी ही काय असते रे, ह्या दोन वेगवेगळ्या राशी आहेत. पण ह्या दोन राशी ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी वापरतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच ध्वनीची जी काही उच्च निश्चितता असते हे कशावर असते? तर ती असते ध्वनीचा किंवा आवाजाचा बारीकपणा किंवा कर्कश आवाज हा कशावर अवलंबून असतो? ध्वनीची जी काही वारंवारिता आहे, वारंवारितेवर अवलंबून असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही ध्वनीची तीव्रता आणि ध्वनीची पातळी ही काय आहेत रे, ह्या दोन वेगवेगळ्या राशी आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, आवाज किती जोरात आहे म्हणजे ती काय आहे रे, ध्वनीची तीव्रता. आणि हा जो काही आवाज किती जोरात आहे हे मोजण्यासाठी तो आवाज आपण डेसिबलमध्ये मोजतो. लक्षात आलं का? म्हणजे आपल्याला जी काही ऐकू येण्याची सुरुवात असते ही 0 डेसिबल. त्यानंतर जे काही सर्वसामान्य आपल्यामध्ये जो काही संवाद चालतो तो किती असतो रे, 60 डेसिबल. त्यानंतर जे काही व्यस्त असणारी वाहतूक असेल तर ती किती असते रे, 70 डेसिबल. त्यानंतर जे काही आपण डीजे वगैरे लावतो, म्हणजेच जे काही कानठळ्या बसण्याची जी काही सुरुवात असते ती किती असते रे, 120 डेसिबल. लक्षात आलं का? हळू आवाजात कुजबजणे ही काय झाली रे, त्या ध्वनीची कमी तीव्रता. आणि डीजेचा मोठा आवाज म्हणजेच काय, त्या ध्वनीची जास्त तीव्रता. आता बघा, 1000 हर्ट्झ वारंवारितेचा व 100 डेसिबलपेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे ऐकण्याच्या क्षमतेत काय होतो रे, तात्पुरता फरक पडतो. यामुळे काही काळ बहिरेपणा येऊ शकतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जो काही आपला डीजेचा आवाज आहे जर सतत आपल्या कानावर पडला तर आपल्याला काय होतो रे, की थोडासा आपल्याला फरक जाणवते, की मला थोडं काय होतं रे, कमी ऐकायला येते. लक्षात आलं का? तर ध्वनीची तीव्रता म्हणजेच काय, की आवाज किती जोरात आहे ते म्हणजे ध्वनीची तीव्रता. आवाज किती जोरात आहे ते म्हणजे ध्वनीची तीव्रता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही ध्वनी हा डेसिबल म्हणजेच काय बघा, ध्वनी हा
डेसिबेल म्हणजेच DB मध्ये मोजतात, या एककात मोजतात. जो काही अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ध्वनीच्या पातळीच्या एककाला डेसिबेल हे नाव देण्यात आले. लक्षात आलं का? त्यामध्ये जे काही आपण काय म्हणतो रे, हळू आवाजात कुजबुजणे म्हणजेच काय, ही काय आहे रे, ध्वनीची कमी तीव्रता आणि डीजेचा मोठा आवाज. ही काय आहे रे, ध्वनीची जास्त तीव्रता. काय असते? ध्वनीची जास्त तीव्रता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जे काही आपण पुढील घटक पाहायचा आहे तो काय आहे? श्राव्य ध्वनी म्हणजेच काय? ऑडिबल साऊंड. आता बघा, जो काही 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतचे जे काही वारंवारतेचा ध्वनी आपल्याला काय करतो रे, ऐकू येतो. म्हणजेच जो काही मानव हा आवाज ऐकू शकतो, म्हणून ह्या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? किती श्राव्य ध्वनी किती आहे बघा, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ हा जो काही वारंवारतेचा ध्वनी आहे तो कोण ऐकू शकतो रे? तो ध्वनी मानव ऐकू शकतो. त्यानंतर अश्राव्य ध्वनी म्हणजेच ज्या ध्वनीची वारंवारता काय असते रे, 20 हर्ट्झपेक्षा कमी असते, त्या ध्वनीला अश्राव्य ध्वनी असे म्हणतात. हा ध्वनी मानवास ऐकू येत नाही. तर हा ध्वनी कुणाला ऐकू जातो? तर जे काही व्हेल मासा, हत्ती, गेंडा हे काय करतात? तर हे प्राणी हा आवाज काढू शकतात. आता बघा, आणि ते ऐकू शकतात. किंवा जे काही भूकंपाचे लहरी, हे कसे असतात रे? 20 हर्ट्झपेक्षा कमी असतात. लक्षात आलं का? त्यानंतर श्राव्यातील ध्वनी म्हणजेच काय? 20,000 हर्ट्झपेक्षा काय असतो रे, जो ध्वनी जास्त असतो हा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. लक्षात आलं का? 20 हर्ट्झपेक्षा जास्त. आणि हा जो काही ध्वनी आहे हा कोण आहे ऐकू शकतो? तर ते ऐकू शकतो कुत्रा, त्यानंतरनं मांजर, डॉल्फिन, सी लायन, वटवाघ किंवा सोनोग्राफी मशीनमध्ये काय होतो रे, श्राव्यातील ध्वनी वापरला जातो. लक्षात आलं का? बघा, म्हणजे जे काही श्राव्यातील ध्वनी कोण कोण ऐकू शकतो? कुत्रा, मांजर, डॉल्फिन, सी लायन, वटवाघूळे हे काय करतात रे, हे प्राणी श्राव्यातील ध्वनी ऐकू शकतात. आता बघा, जे काही श्राव्यातील ध्वनी म्हणजेच काय आहे बघा, श्राव्य ध्वनी म्हणजे ऑडिबल साऊंड, अश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासोनिक साऊंड, आणि श्राव्यातील ध्वनी हा काय असतो रे, अल्ट्रासोनिक साऊंड. आता हे काही श्राव्यातील ध्वनीचे उपयोग कुठे कुठे करता येतात? तर जे काही घड्याळाचे सूक्ष्म भाग आहेत किंवा नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी काय होतो रे, हा ध्वनीचा उपयोग होतो. त्यासोबतच आपल्या शरीराचा आतील भाग पाहण्यासाठी म्हणजेच काय आहे रे, तर ती आहे सोनोग्राफी मशीन. काय आहे बघा, सोनोग्राफी मशीनमध्ये ह्या श्राव्यातील ध्वनीचा काय होतो रे, वापर होतो. त्यासोबतच मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, धातूमधील दोष ओळखण्यासाठी, त्यानंतरनं रडार यंत्रणेत या ध्वनीचा काय होतो रे, वापर होतो. काय होतो? रडार यंत्रणेत या ध्वनीचा वापर होतो. किंवा काही सूक्ष्मजीव किंवा कीटकांना मारण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा काय करतात रे, वापर करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी जे काही वापरले जाणारे कोणते आहे रे, सोनार या पद्धतीत हे ध्वनी वापरले जातात. सोनार म्हणजेच काय, SONAR. तर ह्यामध्ये यस म्हणजे काय आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या पद्धतीमध्ये काय केले जातात रे, हे ध्वनी वापरले जातात. आता बघा, ही जी काही
ध्वनीची उच्च निश्चितता असेल, म्हणजेच काय, ध्वनीचा जो काही कर्कश आवाज असेल किंवा तो बारीक असेल, ह्यामध्ये आणि वारंवारितामध्ये काय असतो रे संबंध काय असतो, तर ध्वनीच्या जो काही वारंवारिता आहे ह्याच्याशी काय असतो, थेट संबंध असतो. जर वारंवारिता वाढली तर ध्वनी काय करतो रे, वाढतो, आणि वारंवारिता जर कमी असेल तर काय होतो रे, ध्वनी कमी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सांगा पाहू, जी काही आपण टाळी वाजवतो, ही टाळी वाजवल्यानंतर कोणता ध्वनी निर्माण होतो? विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. विज्ञानाची अशीच धमाल शिकत राहण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली.